शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये खरीपातील सोयाबीनला स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या औषधांचा वापर कसा करायचा, कोणकोणती औषधे आपण वापरायची आहेत आणि फवारणी व आळवणीमध्ये त्यांचा वापर सोयाबीनला रोगांपासून वाचवणे व उत्पादनात वाढ होण्यासाठी कसा करायचा हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला सोयाबीनच्या बीज प्रक्रियेसाठी 5 औषधांचा वापर करायचा आहे. त्यामध्ये वेस्ट डिकम्पोजर आहे, त्यानंतर वॅम मायक्रोरायझा हे आहे आणि ट्रायकोडर्मा हा जीवाणू आहे. त्यानंतर आपल्याला वापरायचा आहे NPK DKC म्हणजे नत्र स्फुरद पालाशाची पूर्तता करणारे मदर कल्चर आणि NWDC म्हणजे कवच हे प्रोटीनचा पुरवठा करणारं आणि कीट रक्षण करणारं मदर कल्चर जीवाणू मदर कल्चर आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या 5 औषधांचा म्हणजे वेस्ट डिकम्पोजर, त्यानंतर वॅम मायक्रोरायझा आणि ट्रायकोडर्मा, NPK आणि कवच या 5 औषधांचे प्रत्येकी 50 लिटर मदर कल्चर आपल्याला एकत्र करायचे आहे. त्यामध्ये सोयाबीनचे जे बियाणे आपण निवडलेले आहे ते सोयाबीनचे बियाणे 1 तास भिजवून ठेवायचे आहे. म्हणजे लागवड आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी सकाळी 1 तास या 5 औषधांच्या एकत्रित केलेल्या मदर कल्चरमध्ये आपणास ही औषधे बुडवून ठेवायची आहेत. सोयाबीनची बियाणे बुडवून ठेवायचे आहे कापडात गाठोडे बांधून आणि 1 तास ते भिजल्यानंतर त्याची आपणास लागवड करायची आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यामुळे सोयाबीनचे बियाणे 100% उगवते आणि आपल्यास तिसऱ्याच दिवशी हे बियाणे उगवण होऊन जमिनीवर आलेले दिसते. तर हा झाला सोयाबीनच्या बीज प्रक्रियेसाठी स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या औषधांचा वापर. तर यानंतर मित्रांनो, सोयाबीनला आपण फवारणी व आळवणीमध्ये या औषधांचा वापर कसा करायचा आहे, तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो, आपण वेस्ट डिकम्पोजरचे 100 लिटर मदर कल्चर तयार केल्यानंतर त्यापासून सिस्टर कल्चर तयार करतो. तर आपल्याला वेस्ट डिकम्पोजर, वॅम मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा, NPK आणि कवच या 5 औषधांची मदर कल्चर प्रत्येकी 10 लिटर एका ड्रममध्ये घ्यायचे आहे. म्हणजे 10 लिटर वेस्ट डिकम्पोजर, वॅम मायक्रोरायझाचे 10 लिटर, ट्रायकोडर्माचे 10 लिटर, NPK मदर कल्चरचे 10 लिटर आणि NWDC म्हणजेच कवचचे 10 लिटर असे प्रत्येकी 10 लिटर घेऊन आपल्याला एका ड्रममध्ये 50 लिटर 5 प्रकारची मदर कल्चर एकत्र करायचे आहेत. त्यामध्ये 150 लिटर पाणी घालून 1 किलो गूळ घालून आणि ट्रायकोडर्मा त्यात असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, यात थोडेसे बटाटे शिजवून रबडी करून टाकावे लागतात. तर 1 किलो गुळासोबत अर्धा किलो बटाट्याची लगदा पाण्यासह आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या 5 औषधांचे म्हणजेच वेस्ट डिकम्पोजर, मायक्रोरायझा, NPK, NWDC आणि ट्रायकोडर्मा या 5 औषधांचे आपल्याला सोयाबीनला दर पाण्याला, मग ते पाटपाणी असो अथवा आठवड्यातून एकदा आपण हे ठिबकने 200 लिटर सोयाबीनला प्रति एकर द्यायचे आहे. तर मित्रांनो, ह्या औषधांना दिल्यामुळे सोयाबीनची पीक संरक्षण होणार आहे, त्या पिकांची वाढ जोमानं होणार आहे. त्याचसोबत वेस्ट डिकम्पोजर दिल्यामुळे त्या सोयाबीनला कोणतेही जीवाणू, विषाणूजन्य रोगांपासून बचाव होणार आहे. वॅम मायक्रोरायझा दिल्यामुळे सोयाबीनची पांढरी मुळे
ही वाढणार आहेत आणि पिकांची वाढ जोमाने होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, पिकाची पांढरी मुळी वाढली की आपोआप रोपं अन्न शोषून घेतात, जमिनीत खोलवर जातात आणि पिकांची वाढ झपाट्याने होते. तर NWDC आपल्याला आळवणीमधून दिल्यामुळे प्रोटीनचा पुरवठा होणार आहे सोयाबीन पिकाला आणि सोयाबीन पिकाची वाढ जोमदार होणार आहे. तर ट्रायकोडर्मा आपण आळवणीमध्ये दिल्यामुळे सोयाबीनला जे काही विषाणूजन्य रोगांपासून म्हणजे मर, कुजीपासून जो काही पावसाळ्यात होणारा त्रास आहे त्यापासून आपल्याला रोगांपासून, सूत्रकृमींपासून या सोयाबीनची ट्रायकोडर्मा आळवणी केल्यामुळे सुटका होणार आहे. त्याचसोबत NPK हे सोल्युशन आपण सोयाबीनला एकत्रितरित्या 200 लिटर दर आठवड्याला दिल्यामुळे नत्र, स्फुरद आणि पालाशाची पूर्तता ही 100% होणार आहे आणि NPK दिल्याने सोयाबीनची वाढ जोरदार होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला वेस्ट डिकम्पोजर, मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा, NWDC आणि NPK या 5 औषधांचा सोयाबीनला आळवणीमध्ये वापर करायचा आहे. त्याचसोबत आपण ह्या 5 औषधांचा फवारणीमध्ये सुद्धा वापर आठवड्यातून 10 दिवसातून एकदा करू शकतो. तर मित्रांनो, ही 5 औषधे आपल्याला सोयाबीन लागवडीपासून सोयाबीनची काढणी होईपर्यंत दर 10 दिवसांनी, 7 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी ठिबकने किंवा पाटपाण्याने एकरी 200 लिटर आपल्याला देत राहायचं आहे आणि 10 ते 15 दिवसातून ज्या दिवशी आपल्याला जमतं आहे त्या दिवशी किमान एक फवारणी आपल्याला ह्या 5ही औषधांची एकत्रितरित्या घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही 5ही औषधं एका ड्रममध्ये सिस्टर कल्चर आपल्याला मदर कल्चरमधील 10 लिटर औषध घेऊन एका ड्रममध्ये एकत्रितरित्या एका वेळी 5ही औषधं 200 लिटर प्रमाणात तयार करता येतात. तर हे झालं मित्रांनो वेस्ट डिकम्पोजर, वॅम, ट्रायकोडर्मा आणि NPK कवच या औषधांबाबतची माहिती. तर मित्रांनो, जर आपल्या सोयाबीनला कोणत्याही प्रकारे करपा, थ्रिप्स माइट्स, पांढरी माशी, तुडतुडे किंवा इतर काही जे विषाणूजन्य रोग आहेत यांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला इकोफंगी बी हे क्रांतिकारी जैविक कीटनाशक वापरायचे आहे. मित्रांनो, या इकोफंगी बी ह्या औषधाचा वापर केल्यामुळे सोयाबीनवरील कोणत्याही किडींचा बंदोबस्त हा उत्तमरित्या होतो. सोयाबीनमध्ये कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव शिल्लक राहत नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सोयाबीनच्या दाण्यांची संख्या, साईज आणि फळ-फूल संख्या वाढवायची असेल तर आपल्याला गाढा गोमूत्र हे सघन देशी गाईचे गोमूत्र आपल्याला एकरी 200 लिटर वापरायचे आहे. ही गाढा गोमूत्राची बाटली 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ओतायची आहे. त्यानंतर 48 तासांनी हे 200 लिटरचं द्रावण तयार होतं. ह्या फवारणी केल्यामुळे सोयाबीनला काळोखी आणि फळफुलधारणा काळात प्रचंड फुलं ही निर्माण होतात आणि त्या फुलांपासून शेंगा जास्त प्रमाणात, भरघोस प्रमाणात येण्यास आपणास मदत होते. तर हे 200 लिटरचं द्रावण आपण आळवणी आणि फवारणी दोन्हीमध्ये आठवड्यातून 10 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा एकरी 200 लिटर वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला सोयाबीन दाण्यांचा आकार, पानांची रुंदी, पानाच्या शिरांची, नसांची फुगवण करण्यासाठी आणि दाण्यांचा आकार, साईज आणि वजन वाढवण्यासाठी युप्रो DKC या प्रोटीन मदर कल्चरचा वापर करायचा आहे. यामध्ये मित्रांनो 16% प्रोटीन असून 34% नत्राचा यामध्ये समावेश आहे. या प्रोटीनचा खजाना असल्यामुळे सोयाबीनच्या दाण्यांची संख्या, साईज, आकार, वजन वाढते. त्यामुळे आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ होते. तर मित्रांनो, तुम्ही युप्रो DKC आणि गाढा गोमूत्र ही दोन्ही औषधं एकत्र वापरू शकता.
तर ती कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगतो. प्रथम आपल्याला गाडा गोमूत्रचे 200 लिटर द्रावण तयार करून घ्यायचे आहे. 48 तास आपल्याला थांबायचे आहे. त्यामध्ये त्या 200 लिटरच्या द्रावणामध्ये आपल्याला युप्रो DKCचे 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करायचे आहे. 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये युप्रो DKCच्या या 2 बॉटल्स आपल्याला ओतायच्या आहेत. 10 ते 15 मिनटात हे द्रावण तयार होतं. फक्त आपल्याला काठीने ते ढवळायचं आहे. तर अशा प्रकारे युप्रो 200 लिटर पाण्यामध्ये तयार केलेले द्रावण आणि ह्या एका बाटलीपासून तयार केलेले 200 लिटर द्रावण आपल्याला एकत्रितरित्या मिसळायचं आहे आणि आपल्याला फळधारणा काळात सोयाबीनवर याची फवारणी करायची आहे. तर याच्या फवारणीनं मित्रांनो सोयाबीनच्या फुलांची संख्या वाढणार आहे, फुलगळ होणार नाही, तसेच शेंगांचा आकार, वजन वाढणार आहे आणि आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे. तर अशा प्रकारे आपण यावर्षीच्या सोयाबीनसाठी वेस्ट डिकम्पोजर, त्यानंतर वॅम मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा आणि कवच NWDC कवच, NPK DKC, युप्रो आणि गाडा गोमूत्र या औषधांचा वापर करून कमी खर्चात उत्कृष्ट सोयाबीन उत्पादन मिळवू शकतो आणि कीड रक्षणासाठी आपल्याला गाडा गोमूत्र आणि इकोफंगी बी या औषधांचा वापर करायचा आहे. तर मी आशा करतो की आपण ही औषधांचा वापर करून यंदाच्या खरीपाच्या उत्पादनात, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ कराल आणि कमी खर्चात यशस्वी सोयाबीनाचे उत्कृष्ट उतारा प्रति एकर आपण मिळवाल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.